आषाढी एकादशीला गाईला खाऊ घाला ही एक वस्तू 33 कोटी देवतांचा आशीर्वाद आणि अक्षय पुण्य प्राप्त होईल. नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना आपले मनपूर्वक स्वागत आहे. आषाढी एकादशी हा भगवान विठ्ठलाचा अतिशय पवित्र आणि पुण्यदायी दिवस मानला जातो. या दिवशी उपवास, नामस्मरण, दान आणि सेवा केल्याने अनेक पटींनी पुण्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की आषाढी एकादशीच्या दिवशी गाईला कोणती एक वस्तू खाऊ घातल्याने 33 कोटी देवतांचे आशीर्वाद मिळतात आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते. अशी पारंपरिक धार्मिक मान्यता का सांगितली जाते? गायीचे धार्मिक महत्त्व थोडक्यात. सनातन परंपरेत गाय ही गोमाता म्हणून पूजनीय मानली जाते. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असल्याचे वर्णन आढळते. त्यामुळे गायीची सेवा करणे, तिला अन्न देणे आणि तिचे रक्षण करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. विशेषतः आषाढी एकादशीसारख्या पवित्र दिवशी गायीची सेवा केल्याने भगवान विठ्ठल प्रसन्न होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. गायीला कोणती वस्तू खाऊ घालावी? या दिवशी गायीला गूळ आणि हरभरा म्हणजेच चना डाळ खाऊ घालण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. गुळाचा गोडवा शुभत्व आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो, तर हरभरा समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक मानला जातो. जर हरभरा उपलब्ध नसेल तर गूळ आणि हिरवा चारा किंवा ताजे गवतही तुम्ही गाईला प्रेमाने खाऊ घालू शकतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सेवा निस्वार्थ भावनेने करावी. आता बरेच जण आषाढी एकादशीला उपवास असल्यामुळे गाईला देखील उपवासाचेच पदार्थ खाऊ घालतात. मग तुम्ही गाईला ह्या गोष्टी न खाऊ घालता गूळ किंवा केळी खाऊ घालू शकतात. गाईला खाऊ कसं घालावं? सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावे, भगवान विठ्ठलांचे स्मरण करावे आणि मनात प्रार्थना करावी. हे गोमाते, तुमच्या सेवेमुळे माझ्या कुटुंबावर श्री विठ्ठलांची, श्री विष्णूंची कृपा राहो. सर्वांचे आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी वाढू दे, असं आपल्याला म्हणायचं आहे. गोमातेला प्रार्थना करायची आहे आणि आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विनंती करायची आहे. त्यानंतर गाईला प्रेमाने गूळ आणि हरभरा आपल्या हाताने खाऊ घालायचा आहे. त्यानंतर तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवा आणि गोमातेला नमस्कार करा. धार्मिक श्रद्धेनुसार 33 कोटी देवतांचे आशीर्वाद लाभतात. घरात यामुळे सुख समृद्धी वाढते. घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. भगवान विठ्ठलांची कृपा प्राप्त होते. माता लक्ष्मी, श्रीहरी भगवान विष्णू हे देखील यामुळे प्रसन्न होतात. दानाचे आणि सेवेचे अक्षय पुण्य मिळते. मनाला शांती आणि समाधान मिळते. हे लाभ श्रद्धा आणि धार्मिक परंपरेवर आधारित मानले जातात. यानंतर आणखीन काय करावे? आषाढी एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामाचं नामस्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे. तुळशीची पूजा करायची आहे. गरजूंना अन्नदान करायचं आहे. पक्ष्यांना धान्य आणि जनावरांना चारा द्यायचा आहे. दिवसभर शक्य तितके चांगले विचार आणि सत्कर्म करायचे आहे. लक्षात ठेवा, गाईला प्लॅस्टिक, खराब अन्न किंवा आरोग्यास अपायकारक पदार्थ कधीही खाऊ घालू नका. तिला स्वच्छ, ताजे आणि योग्य खायला द्या. दान आणि सेवा ही केवळ फळाच्या अपेक्षेने नव्हे तर करुणा आणि भक्तिभावाने केली तर त्याचे खरे आध्यात्मिक महत्त्व वाढते. मित्रांनो, आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी गायीची सेवा करून तिला गूळ आणि हरभरा अर्पण करून भगवान विठ्ठलाचे स्मरण करा. धार्मिक श्रद्धेनुसार अशा सेवेमुळे 33 कोटी देवतांचे आशीर्वाद आणि अक्षय पुण्य प्राप्त होते. आषाढी एकादशी हा वर्षातून एकदाच येणारा महत्त्वाचा दिवस आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.